नमस्कार सगळ्यांना. आज आपण बनवूया चहासोबत आणि आधीमध्ये अशी भुकेच्या वेळेला खायला लागणारी आपल्याला गोड पुरी. तर त्यासाठी मी इथं 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ चाळून त्याचा वरचा कोंडा वगैरे काढून घेतला. इकडे आपण थोडं तेल गरम करून घेऊया आणि इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे मी. ती आता मिक्सरला आपल्याला बारीक दळायची आहे. तर आपली साखर बारीक छान दळून झालेली आहे. ही साखर बारीक दळल्यामुळे पिठामध्ये मुरायला अगदी सोपी जाईल. इकडे गॅस चालू करून आपल्याला तेल गरम करून ठेवायचं आहे. हे तेल आपण मोहन म्हणून ह्या पिठामध्ये वापरायचं. तर आता थोडी वेलदोड्याची पूड टाकूया आणि दळलेली साखर आपल्याला मिक्स करून हे मिश्रण आपल्याला एकजीव असं घट्ट मळायचं. चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं आणि हातानं मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं. पाणी एकदम आपल्याला जास्त ओतायचं नाही. हळूहळू लागेल तसं पाणी आपल्याला वापरायचं. साखरेमुळं पाणी सुटून कणिक आपली थोडी पातळ होऊ शकते. त्यामुळं पाणी अगदी थोडं थोडं वापरायचं आहे. तर आपल्याला हाताने हे पीठ एकसारखं चोळून झाल्यानंतर आणि ह्याला पाणीसुद्धा खूप जास्त लागणार नाही. पाणी अगदी कमी लागणार आहे. अगदी वाटीभर पाणीसुद्धा आपल्याला यामध्ये बसणार नाही. आपण हे पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं. पाणी कमी लागल्यामुळे पुरी एकदम अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहे. तर आपली आता कणिक छान मळून झालेली आहे गोड पुरीची. तर ह्या कणकेला आपण 10 मिनिटं झाकून ठेवायची. त्यामुळे साखर पिठामध्ये एकजीव होईल. तर इकडे आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं. इकडे तेल गरम होईपर्यंत आपली कणिक छान भिजून तयार झालेली आहे. आता कणकीचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या. तर इकडे पुऱ्यासाठी मी लाटताना पीठ घेणार आहे एका बाजूला. का तर पुऱ्या पोळपाटाला चिकटू नयेत म्हणून. मी असा एक एक गोळा करून घेतलेला आहे. तुम्ही मोठा गोळा करून पोळपाट भरून जरी लाटल्या आणि वाटीच्या सहाय्याने पुऱ्या उठवल्या तरीसुद्धा चालतील. पण ह्या पुऱ्या मी छोट्या छोट्या गोळ्या करून लाटत आहे. तर मी इकडे 4 गोळे करून घेतलेले आहेत आणि हाताला तेल लावून लावून असा गोळा करायचा. तर ह्याच्या मापाने आपल्याला गोळा करायचा आहे आणि पोळपाटावर असा गोल लाटून घ्यायचा. गोळ्याला थोडं पीठ लावून पुरी एकदम हलक्या हाताने लाटावी. तर ही गोड पुरी आपल्याला चहासोबत खायला खूप छान लागते. तर मी एवढी अशी पुरी लाटून घेतलेली आहे. एक एक करून मी अशा गॅस वाया जाणार नाही म्हणून 4 ते 5 पुऱ्या लाटून घेतल्या आणि मग तळायला घेतल्या.
अशा एकदम भरपूर पुऱ्या लाटल्या की आपल्या गॅसची थोडी बचतसुद्धा होईल. त्यामुळे मी पुऱ्या अशा लाटून घेतल्या आणि मगच तळण्यासाठी घेतल्या. तेल आपलं तापलेलं होतं. कढईमध्ये पुरी अशी हलकी सोडायची, अंगावर तेल उडू नये म्हणून. तेलामध्ये पुरी तळून वरती येईपर्यंत थांबायचं. पुरी वरती आली की झाऱ्याने तिला पालती करायची. तर मस्त आपली गोड पुरी तयार झालेली आहे. ही रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की मला कमेंट करा आणि पुढची रेसिपी कुठली पाहिजे ती मला कमेंटमध्ये सांगा. पुरी आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता उरलेल्या पुऱ्यासुद्धा मी आता अशा तळून घेणार आहे. एक एक करून सगळ्या पुऱ्या माझ्या तळून छान झालेल्या आहेत. ह्या गोड पुरीची रेसिपी आवडली असेल नक्की कमेंट मला करा. तेल वाया जाणार नाही म्हणून मी तेलसुद्धा कमी सोडलेलं आहे. सगळ्या पुऱ्यांना पुरेल इतकं असं तेल मी यामध्ये टाकलेलं आहे. तर बघू शकताय तुम्ही पुऱ्या किती छान मस्त फुगलेल्या आहेत. तर दुपारचा मुलांना लागणारा हा खाऊन सुद्धा तुम्ही दिला तरी सुद्धा चालेल. मस्त आपली पुरी छान तयार झालेली आहे आणि एक एक करून माझ्या सगळ्या पुऱ्या अशा तयार झालेल्या आहेत. पुरी इतकी खुसखुशीत झालेली आहे की तोंडात टाकताच विरघळणारी अशी पुरी झालेली आहे. तुम्ही बघू शकताय पुरी किती मस्त छान तयार झालेली आहे. तर संध्याकाळच्या चहासोबत सकाळी चहासोबत तुम्ही नक्की अशी गोड पुरी खाऊ शकताय. आणि ही पुरीची रेसिपी माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा.